प्रिय आई. सहसा आईला पत्र लिहिण्याचा योग येत नाही, कारण आपण तिच्यासाठी खुले किताबसारखे असतो. आणि आई ही आपल्यासाठी प्रेम, राग, भांडण, रडणं आणि आज काय झालं माहिती आहे का हे व्यक्त करण्याची जागा असते. तुझ्या वाढदिवसानिमित्त हे पत्र लिहायचं म्हणून माझा ऑब्झर्वेशन सेन्स वाढून गेले काही दिवस तुला ऑब्झर्व करत होते. आणि तेव्हा लक्षात आलं की आपल्या आजूबाजू असणारी आपली आई अनस्टॉपेबल आहे. सतत काही ना काही काम चालूच असतं तुझं. शांतता नाहीच तुझ्या जीवाला, आणि तेही न थकता बरं का. माझा कुठलाही पेपर असो, मला कोठेही ट्रॅव्हल करायचं असो, तू सकाळी लवकर उठून 2 भाकरी का होईना सोबत देत असतेस. आणि मी म्हटलं ना की राहू दे आई, खाईल मी काहीतरी बाहेर, तर तुझं त्यावर एकच म्हणणं असतं, पदरात भाकरी असल्या पाहिजे कायम. आपल्या मैत्रीबद्दल तर काय बोलावं. कधी कधी इतके मतभेद, भांडणं, रुसवे फुगवे आणि कधी कधी उतू जातं आपलं प्रेम पार. आणि गप्पा रंगल्या तर संमिश्र गोष्टी घडतात. हसून हसून पोट दुखतं तर कधी अश्रूंचे बांध फुटतात. मी जेव्हा तुझ्याकडे बघते ना तेव्हा वाटतं किती अष्टपैलू व्यक्तिमत्व असावं एखाद्या माणसाचं. व्यवहारात, स्वयंपाकात, बोलण्यात, लोकांच्या उठबस करण्यात आणि सतत काही ना काही करण्यात तुझ्यातली बिझनेस वुमेन गप्प बसू देत नाही तुला. खरंच ग्रेट आहेस तू. आणि हो, तुझ्यातले थोडे थोडे का होईना गुणधर्म आले आहेत माझ्यात असं वाटतं मला. मला जेव्हा जेव्हा लो फील होतं किंवा फेल्युअर येतं तेव्हा तुझं हे वाक्य मला कायम आठवतं, पडे तो पडे और लढे. किती एनकरेजिंग वाक्य आहे हे. तू नेहमी म्हणतेस बापावरच जीव आहे तुझा, पण तसं नाहीये ग. तुझ्यावर पण खूप जीव आहे माझा, फक्त कधी बोलून दाखवत नाही. आणि बाकी सगळं तर तुला माहीतच आहे. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.